डोंबिवलीत राजूनगर खाडीत एक 2.5 वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी फायर ब्रिगेड यांनी शोध मोहीम सुरू केली आहे। फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांना शोधत आहेत। या दोघांची ओळख पटण्यासाठी पोलीस तपास करत आहेत। डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी एक वयोवृद्ध इसम तिच्या 2.5 वर्षाच्या नातीसोबत आले होते। ती मुलगी खेळत होती। खेळत असताना ती खाडी किनारी गेली। अचानक ती पाण्यात पडली। तिला पाहून बसलेले वयोवृद्ध तिला वाचवण्यासाठी धावले। त्याने पाण्यात उडी मारली। चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचवण्यासाठी धावला, मात्र दोघेही बुडाले होते। काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबांचा हात पाहिला, मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही। याची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास म्हात्रे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी याची माहिती विष्णुनगर पोलिसांना दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाजी किनारी पोहोचले। फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले। शोध मोहीम सुरू झाली आहे। हे दोघे कोण होते, कुठून आले याचा तपास पोलीस करत आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। चांद शेख छान सांग काय इकडे म्हणजे ती एक छोटी पोरगी होती, खेळत होती इथे पाणीपर्यंत होता। ती पोरगीला अंदाज नाही भेटला, 1.5-2 वर्षाचीच असेल माझ्या अंदाजाने। ती खेळत खेळत पुढे गेली, आपला कट्टा इथेच थांबतो, तिला अंदाज नाही भेटला, ती पडली डायरेक्ट। मग ती गेली, ती तर दिसलीच नाही। मग तो म्हातारा तिकडे बसला होता, त्याने बी उडी मारली वाचवायला, पण तो बी बुडला। मग तो तिकडे भेटला, मग हात दाखवत होता 3-4 वेळा। मग तेव्हा बघितलं आम्ही त्या म्हाताऱ्याला। दुर्दैवी घटना अशी घडली की एक आजोबा आणि तिची 2.5 वर्षाची मुलगी यांच्यासोबत सुमारे 1 ते 1.5 वाजे सुमारास इथं आले होते। बोटी चालू आहे खाडीला आणि ती मुलगी पाण्यात खेळत असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहत असल्यामुळे तिचे आजोबा देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पाण्यात दोन्ही वाहून गेलेले आहेत। तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमचे स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे हे हजर आहेत। त्यांनी तात्काळ माहिती दिली, आम्ही देखील आलो। फायर ब्रिगेडची गाडी स्वतः प्रशासन, फायर ब्रिगेडचं प्रशासन देखील आलं आणि आम्ही बोट लावून साधारण सुमारे खाडीमध्ये एक 4-5 किलोमीटर आतमध्ये जाऊन देखील पाहून आलेलो आहेत। परंतु तुर्तास आम्हाला कुठल्या प्रकारचं डेड बॉडी, मृत शरीर वगैरे अजून मिळून आले नाहीत। शोध कार्य चालू आहे। आता आम्ही उलट्या बाजूनी परत पुन्हा खाडीत उतरून त्याचा शोध घेत आहोत। त्या मुलांचं नाव पत्ता वगैरे काही समजू शकलेलं नाही, त्याचा माहिती मिळाल्यानंतर आपण त्याचा शोध घेत आहोत। सर, जेव्हा ही साधारण घटना किती वाजता घडली आणि त्यानंतर आता जी शोध मोहीम झाली ती कशा पद्धतीने झाली? कुठला जो भाग असेल खाडीचा तो आता शोधण्यामध्ये आलाय आणि आता जी उलटी तपासणी सुरू होणार आहे ती नेमकी कुठून आणि कशी होणार आहे? साधारण जी घटना ही 1 ते 1.5 वाजे सुमाराची घटना आहे। त्याच्यामधून आम्ही आता कुंभारखान पाड्यापासून ते जवळ साधारण आतमध्ये देवीच्या पाड्या भागामध्ये एक 5 किलोमीटरपर्यंत आम्ही आतमध्ये पेट्रोलिंग करून आलेलो आहे बोटीच्या साहाय्याने। आता त्या साईडने म्हणजे देवीच्या पाड्या साईडने पुन्हा आम्ही शोध मोहीम घेत आहोत। पाण्याचा प्रवाह आहे आणि डेड बॉडी असल्यामुळे ती साईडला लागण्याची शक्यता जी आहे ती आल्यानंतर आम्हाला ते मिळून येईल।